नमस्कार मित्रांनो, आज धनत्रयोदशीचा दिवस आहे आणि मी बसलो एका झाडाखाली जे खूप उपयोगाचं आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरीची पूजा करतो आणि धन्वंतरी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपला निसर्ग म्हणजेच आपला धन्वंतरी आहे। तर निसर्गात आढळणारं हे सर्वात कॉमन असं झाड आपल्या मागे पाहू शकता, पिंपळाचं। कसं असते की लहान मूल म्हटल्यावरती की त्याचा पहिला शब्द उच्चारला की सगळ्यांना आनंद होत असतो, पण जर असं होत नाहीये, म्हणजे ज्यांच्या घरात लहान मुलं असतील आणि ती बोलत नसेल, अजूनही बरंच मोठं झालंय आणि बोलत नसेल, तर त्यावेळेला काय करायचं, पिंपळाचं पान घेऊन यायचं आणि त्या पानावरती त्याला 8 दिवस जेवायला द्यायचं। म्हणजे सकाळ संध्याकाळ दिलं तरी चालेल किंवा थोडंफार काहीतरी अन्न पदार्थ त्या पिंपळाच्या पानावरती त्याला जेवायला द्यायचे। असं केल्याने 8 दिवसामध्ये तर बाळ बोलायलाच लागतं, काही असू दे। तरी सुद्धा बोलत नसेल तर थोडे अजून 15 दिवस तुम्ही प्रयत्न करू शकता। आजपर्यंत ज्यांना आम्ही हे सजेस्ट केलं, म्हणजे माझ्या मित्राची बहिणीचा मुलगा होता, तो जवळपास 5 वर्षाचा झाला होता आणि तो बोलू शकत नव्हता, तर त्याला सुद्धा हे सजेस्ट केल्यावरती तो 8 दिवसात बोलायला लागला होता। तर म्हणजे काही लोकांची जीभ जड असते, तर त्या वेळेमध्ये हे पिंपळाचं पान खूप कामा येतं। थोडं मोठं पान असेल तर थोडं जास्ती त्याच्यावरती वरण भात वगैरे असं जेवता येऊ शकतं। तर मग अशा पद्धतीने पिंपळाचं पान पहिले स्वच्छ धुवून घ्या जेव्हा कधी झाडावरून आणाल तेव्हा, आणि दिवसाचंच तोडा, रात्रीचं नाही। आणि रिझल्ट कसा आलाय, म्हणजे 8 दिवसात बाळ बोललं की नाही बोललं, हे तुम्ही मला पुन्हा एकदा या रीलवरती किंवा व्हिडिओवरती येऊन तुम्ही कमेंट करून सांगू शकता। धन्यवाद। जय हिंद, जय शिवराय।